बनाम विटा। इस बार भी गेंद थी, शानदार गेंद थी और ये भी बल्ले का बाहरी किनारा और अंपायर ने कहा ये आउट होंगे और ये भी जाएंगे मैदान के बाहर। हेलो, इस बार गेंद शानदार गेंद थी, इस बार खेला गए, खिलाड़ी पॉइंट में तैनात होंगे, कोई रन नहीं मिलेगा लेकिन विटा टीम के लिए बहुत ही बड़ा मुकाबला है। उम्मीद की टिकी हुई टीम है यहाँ पर जो कि विटा टीम। और एक तरफ देखा जाए तो यहाँ पर ये पहले से बाहर हो चुकी है टीम बेलोडी टीम। इस बार भी खेला गया, शानदार करी से कट कर दिया हुआ गलिया और पॉइंट के बीच में से गेंद जा रही है मैदान की तरफ। देखना पड़ेगा वहां पर कितने रन मिलेंगे और ये चली मैदान के बाहर। 4 रन के लिए खूबसूरत ड्राइव था और 4 रन मिलते हुए शानदार बल्लेबाजी कर। में आज के दिन का दूसरा मुकाबला इस बार खेला गया, रन नहीं मिलेगा, खिलाड़ी वहां पर खिलाड़ी होंगे और इससे ओवर खत्म हुआ और रन संख्या हो गई 2 विकेट नुकसान पर 5। रन संख्या है 5, 2 विकेट के नुकसान पर। सचिन पड़ेसर यहाँ पर आते हुए और उनकी कन्या उनके साथ इस बार मैच के लिए आते हुए हमने पहले देखा था। शिंदे सर और उनके साथ में उनका बेटा और उनकी कन्या इस मैच के लिए पहुंच चुके थे। इसके बाद ये दूसरे ऐसे होंगे जो कि सचिन पड़ेसर होंगे कि जिनकी कन्या यहाँ पर मैच देखने के लिए आते हुए काफी कम उम्र के लेकिन खेल के प्रति बड़ी भावना। इस बार भी खेलने की कोशिश, लेग स्टंप के बाहर गेंद होगी, फिलहाल यहाँ पर सिंगल मिलता हुआ अति रन के साथ, यानी कि वाइड गेंद होगी। हेलो, इस बार खेलने की कोशिश, गेंद घूम के यहाँ पर तेजी से बाहर निकली, कोई रन नहीं इस गेंद के ऊपर। इस बार भी खेलने की कोशिश, चतुराई साथ इस बार गेंद डाली गई, उंगली उठाई यहाँ पर अंपायर ने और एक विकेट गिरता हुआ। तर नक्कीच येणाऱ्या
4 मार्चला मात्र आपल्याला या ठिकाणी इंडियन आर्मी लीग म्हणजे फौजी लीग सीझन 1 गुरसाई नगरीमध्ये पाहायला मिळतो. या प्रथम क्रमांकाचा पारितोषिक 51, 31, 21 आणि 11. मात्र हे सामने वेगळे आहेत, इथं आयकॉन नाही, हे सामने गाववाईज आहेत. तर आणि या सामन्याची या ठिकाणी घोषणा नक्कीच मला ती स्पर्धा आज बुकिंग झालेली आहे. तर ज्या संघांना सहभाग घ्यायचा असेल त्यांनी तात्काळ या ठिकाणी सन्माननीय नवनाथ जाधव, प्रवीण जाधव यांचे संपर्क आहे. आणि सन्माननीय या ठिकाणी आमचे महेश पवार यांचे पिता यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. सन्माननीय जितेश पवार यांचे या ठिकाणी यांचे वडील यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. धन्यवाद सर की आपण या सामन्यासाठी आपण भेट दिली, आपलं मनपूर्वक. आणि आमच्या स्पर्धेत शिल्पकार निलेश पवार साहेब यांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. सन्माननीय सयाजी पवार साहेब यांचे या ठिकाणी आगमन, त्यांचे सहकारी मित्र त्यांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो. पुन्हा जाऊ पण सामन्याकडे. इथे मात्र सुंदर चेंडू पुन्हा या ठिकाणी आडव्या पट्ट्यामधून खेळण्याचा प्रयत्न. मात्र बेलावडे संघ या स्पर्धेतील सर्वात शिस्तबद्ध संघ म्हणून त्यांचं मानांकन मात्र बेलावडे संघाला मिळते. सुरेख चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, चेंडू लेगस्टिकच्या बागेर. पंच महेश पवार यांच्या या ठिकाणी इशारा येतोय. या ठिकाणी हा आयसीसी नियम क्रमांक 23 लागू होतोय आणि एका धावेचा दंड मात्र गोलंदाजाला दिला जातोय. पुढील चेंडू, हा सुंदर चेंडू क्षेत्ररक्षक आहे, जेल होणार नाही आणि जेल टिपला जातोय आणि इथं पडझड मात्र पाहायला मिळते आणि फलंदाज मात्र पुन्हा या ठिकाणी सज्ज होतो. या ठिकाणी गोलंदाज मध्ये या ठिकाणी सज्ज होईल. इथे मात्र पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न, लेग ब्रेक चेंडू पाहायला मिळतो. या ठिकाणी पंच काहीतरी सांगत आहेत महेश पवार आणि षटक क्रमांक षटक क्रमांक 2 ची सांगता होते आणि धावसंख्या होत आहे ती 9. सुंदर या ठिकाणी सामन्याचं आयोजन पाहायला मिळतं. या ठिकाणी सन्माननीय निलेश पवार, याचबरोबर महेश पवार, अभिषेक घाडगे या सर्वांच्या विचारातून, कल्पनेतून या ठिकाणी एक मोठी स्पर्धा, या स्पर्धेत शिल्पकार निलेश पवार साहेब यांच्या वतीने या ठिकाणी निमसोड प्रीमियर लीग सीझन 1 आपण याचा मात्र या ठिकाणी सामन्याचा आनंद घेतोय. सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू, काय चेंडू हाताळला जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, हाही चेंडू खेळण्याचा प्रयत्न, काय आपलातून चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि मी ज्या गोलंदाजीचा फॅन आहे की ज्यांना मी एक माझं एक अष्टपैलू त्यांच्याकडे बघतो, तोच गोलंदाज मध्ये ठिकाणी सज्ज होतोय. पुन्हा या ठिकाणी सागर कोरेसर यांचा चेंडू, या ठिकाणी सुरेख चेंडू खेळला जातोय. चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र निश्चितपणे मिळणार आणि एकाच धावेवरती या ठिकाणी समाधान आणि एक ही धावसंख्येमध्ये गणली जाईल. इथे मात्र पुन्हा या ठिकाणी खेचून खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी सागर कोरेसर यांच्याकडून. आपलातून चेंडू हाताळले जातात. नक्कीच त्यांची सुद्धा या ठिकाणी क्रिकेटची एक अकॅडमी आहे.
हा ये चेंडू इथं मात्र बिरकावून दिला जातोय चेंडू आणि हा चेंडू जातोय 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 मैदानाच्या बागेर आणि हा जातोय षटकार. पुन्हा या ठिकाणी षटंपूल केला जातोय हा चेंडू. पाहूया काय होतंय या ठिकाणी आणि पंचांचा फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. आणखीन एक मोठा फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. डीजे निर्धाव चेंडू. इथे मात्र पुन्हा पटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. नक्कीच या ठिकाणी विटा संघाला जर या ठिकाणी या सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. मात्र बेलोड संघ आधीच या स्पर्धेच्या बाहेर गेलेला आहे. मात्र तरी या ठिकाणी आपले प्रयत्न पूर्णपणे पणाला लावतोय. पुन्हा चेंडू या ठिकाणी डिफेन्सिव्ह मूड मध्ये खेळला जातोय. एक धाव मात्र मिळणार. पुन्हा खेळण्याचा प्रयत्न. सुंदर या ठिकाणी बिगित चेंडू या ठिकाणी लेग ब्रेक चेंडू पाहायला मिळतो. या ठिकाणी काय आपला चेंडू सुरेख टप्पा आणि अचूक टप्प्यावरती चेंडू हाताळला जातोय. इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न चुकीचा प्रयत्न. चेंडू मात्र या ठिकाणी चकवा देतोय तो म्हणजे फलंदाजाला. हा ये चेंडू फुलटा चेंडू सुंदर या ठिकाणी ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक असेल या ठिकाणी आणि एक धाव मात्र मिळणार. षटक क्रमांक या ठिकाणी सांगता होते. या धावसंख्या येते तब्बल 18. गोलंदाज मात्र सज्ज होईल. आखोट टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न केला जातोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू ठिकाणी ज्या पद्धतीने वारं आज ज्या गतीने वाहत या त्या पद्धती चेंडू या ठिकाणी षटम पुल जर झाला असता तर नक्की चौकार किंवा षटकार मात्र पाहायला मिळाला असता. पुन्हा चेंडू राईट मोहर विकेट. हा ये चेंडू अपत्यंच्या ठिकाणी आकोट टप्प्याचा चेंडू थोडासा उसळी घेणारा चेंडू म्हणजे या ठिकाणी त्रिवेणी संगम पाहायला मिळतो. या ठिकाणी गंगा जमुना सरस्वती मध्ये गती भेदकता आणि अचूक टप्प्यावरती उसळी येथे मात्र पाहायला मिळते. या खराब चेंडू विकेटच्या बाहेरचा चेंडू डेड बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू मात्र या ठिकाणी जातोय मैदानाच्या बाहेर. मात्र कोणती धाव मिळणार नाही. हा डेड बॉलचा चेंडू आहे.
जिथे कोणत्याही प्रकारच्या चेंडूवर या ठिकाणी सवलत दिली जात नाही, मुभा दिली जात नाही. एकच गैर चेंडू पाहायला मिळतोय. हा चेंडू पुन्हा भिरकवण्याचा प्रयत्न आणि इथे सुंदर चेंडू अचूक टप्प्यावरती सुंदर आणि बेधडक मारा केला जातोय आणि निर्धाव चेंडू. यावेळी चेंडू खेळला जातोय. डीप एक टक्क्यावरील चेंडू या ठिकाणी जातोय. एक धाव मात्र मिळणार. चेंडू मात्र या ठिकाणी बिरकी घेतोय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती ताबा घेतोय. या 2 धावा. इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. झेल मात्र होणार नाही. 2 धावा मात्र या ठिकाणी मिळतात. जर पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये सर्वात मोठी धावसंख्या आहे ती गोपू संघाची, तब्बल 118 धावा. आणि सर्वात निच्चांक धावसंख्या आहे ती म्हणजे दहिवडी संघाची 18. इथे मात्र फटका खेळला जातोय. सुंदर चेंडू त्या ठिकाणी मात्र या ठिकाणी हा धावचित होतोय. कोणतंही कॉली नाही, कोणतंही या ठिकाणी समजदारी पाहायला मिळत नाही, समतोल पाहायला मिळत नाही. अंतिम षटक, षटक क्रमांक 6. पहिला चेंडू सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने चेंडू शटमपूल करण्याचा प्रयत्न केला, चेंडू मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय गुडलेंचा चेंडू आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हाती. चूक होते मात्र धाव मिळत नाही. हा चेंडू पुन्हा खेळला जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर दमदार दणदणीत चौकार. चक्रीवादळ पाहायला मिळालं आणि चक्रीवादळानं आपल्याला प्रत्येक दिवशी या ठिकाणी मोठं बहुमूल्य सहकार्य केलेलं आहे. कुठेतरी या ठिकाणी विकेटची स्वच्छता पाहायला मिळते. सुंदर चेंडू, एक धाव मात्र मिळणार. आपल्या फालतूमध्ये या ठिकाणी चेंडू फिल्ड केला जातोय. पुन्हा या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न. डॅन्सिंग डाऊन द विकेट या ठिकाणी काही पावलांचा या ठिकाणी वापर केला जातोय, मात्र चेंडू मात्र निर्धाव. काय या सामन्यामध्ये कमबॅक केला विटा संघानं एकतर्फी या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व ठेवलेलं आहे.
गोलंदाज पुन्हा सज्ज होईल. अंतिम षटक मार्गस्थ आहे. षटक क्रमांक 6. इथे मात्र पुन्हा कट करण्याचा प्रयत्न, मात्र निर्धाव चेंडू नक्कीच या ठिकाणी पुन्हा क्लिअर करण्याचा प्रयत्न केला गेला होता. पॉइंट आणि गलीमधून निर्धाव चेंडू. सत्तावीस. धावसंख्या इथे तब्बल 27. हागे चेंडू नो बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू या ठिकाणी खेळला गेला होता. 1/3. त्या ठिकाणी आपल्याला लाईनचा या ठिकाणी चेंडू मात्र पाहायला मिळतोय. ज्यावेळेस गोलंदाजी केली त्यावेळेस चेंडू मात्र कुठेतरी थोडासा नो बॉल पाहायला मिळतोय आणि फ्री हिट मात्र कंटिन्यू. एसटीच्या मागे चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव मात्र मिळणार. षटक क्रमांक 6 ची सांगता होते आणि जिंकण्यासाठी लक्ष मात्र मिळते ते तब्बल 30 धावांचं लक्ष मिळते. 32 धावांचं लक्ष मिळतंय.